गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे पायरी. आंब्याचा सीझन सुरू होता. 3-4 दिवसांनी डझनाची पेटी आजोबा आणत होतेच. एक दिवस मात्र आजी म्हणाली, आज पायरी आणलात, हापूस नाही मिळाला? चांगले वाटले म्हणून आणले थोडे. थोडा बदल आंब्यातही आणि चवीतही, आजोबा म्हणाले. मनूला यातलं काहीही कळलं नाही. तिला आंब्याशी आणि आमरसाशी मतलब होता. पण पायरी ऐकल्यावर तिचे कान टवकारले. आजी, पायरी तर बांधतात ना, आजोबा आणतील कशी? घ्या, सांगा आता तुमच्या नातीला. तोपर्यंत मी आंबे धुवून घेते, असं आजोबांना सांगून आजी आंबे धुवायला गेली. मनू, आता आजी म्हणाली तसं हापूस आणि पायरी या आंब्याच्या जाती किंवा प्रकार आहेत. नेहमी मी हापूस आणतो, आज पायरी आंबे आणले म्हणून आजी तसं म्हणाली. असं आहे होय, मी आपली वेगळीच पायरी समजले. तुझं चूक नाहीच आहे मनू, आजी बाहेरून परत आत येत म्हणाली. तू म्हणतेस ती पायरी म्हणजे शिडी किंवा जिना चढवताना पाऊल ठेवण्यासाठी केलेला टप्पा. हो, म्हणजे माळ्यावर जाण्यासाठी जिन्याला 25 पायऱ्या आहेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण हीच पायरी आणखी एका अर्थानं वापरली जाते, योग्यता किंवा दर्जा या अर्थानं. कधी कधी असं म्हणतात बघ, आपण कुठेही गेलो तरी आपली पायरी विसरून वागू नये. हा डायलॉग ऐकलाय मी टीव्हीवर. असाच आणखी एक वाक्प्रचार आहे, पायरीचा धोंडा होणे. धोंडा म्हणजे दगड, म्हणजे जिन्याच्या पायरीतला दगड असणे. बरोबर? चूक. मी तुला बऱ्याच वेळा सांगितलंय की प्रत्येक वेळी शब्दांचा शब्दशः अर्थ लावायचा नाही. अशा वेळी परिस्थितीनुरूप काही म्हणी किंवा वाक्प्रचार वापरले जातात. आणि इथे पायरीचा धोंडा होणे म्हणजे स्वतःच्या योग्य जागी कायम चिकटून राहणे. मनूचं उत्तर दुरुस्त करत आजीनं सांगितलं. असं आहे का? मग यावरून पायरी सोडून बोलणे असंही आहे ना काही? आहे तर. आपली मर्यादा सोडून बोलणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे लहान मोठ्याचा, नात्यांचा मान न ठेवता बोलणं. बाई बात समज में. आता कोणत्याच पायरीवर कोणतीच पायरी मी विसरणार नाही. बघ, यावरूनही एक वेगळा अर्थ आहे. पायरी चढणे किंवा एका मागोमाग एक पायरी चढणे म्हणजे एक एक ध्येय गाठत जाणं, प्रगती करणं. बापरे, किती ग हे वेगवेगळे अर्थ आजी. किती वेळ झाला तो पायरी आंबा माझी वाट बघतोय. आता या पुढचा वेळ त्याच्यासाठी, असं म्हणून मनू आंब्यावर तुटून पडली. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.